नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर। तर आजही आपल्याकडे आपले एक सबस्क्राइबर आलेले आहेत, ते मावळातून आलेले आहेत। तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। नमस्कार सर। नमस्कार। काय आपलं नाव? शंकर किसन गोपाळे। बरं, कुठे राहता सर तुम्ही? शिरगाव, प्रतिशिर्डी। मावळातच? मावळातच। मूळ गाव? मूळगाव शिरगावच। काय करता सर सध्या तुम्ही? शेतीच करतोय। शेती करता। बरं, काय काय कसे अनुभव घडले आणि याची सुरुवात कशी झाली तुमच्या आयुष्यामध्ये? सुरुवात झाली 2022ला सुरुवात झाली माझी। 2022ला सुरुवात झाली तर एक 5-6 जण मिळून आपलं परिवार बसला होता, आपला मित्रपरिवार। आता सणसुद्धा असल्यावर माणसाला वाटतं होता की काहीतरी करावं, तर आमुष्य होती। मग वरणी काढली आम्ही, 7,000 रुपये वरणी काढली, बकरं घातलं, ते कापलं आणि प्रत्येकच्या वाट्याला 3-3 किलो आलं ते मटण। आणि घरी नेलं, घरी खाल्लं एकटाच, काय खायचं ते खाल्लं, दारू पाणी पिलो, हे सगळं झालं। आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सगळंच बंद झालं। ते बंद व्हायची कारणं भरपूर आहेत। बंद झालं म्हणजे काय झालं? मटण दारू हे सगळंच बंद झालं ऑटोमॅटिक, काही करायला लागलं नाही, गळ्यात माळ नाही, काय नाही, नसताना बंद झालं सगळं। एकाच वेळेस बंद झालं? एकाच वेळेस सगळं बंद झालं। काय झालं या सगळ्या गोष्टी कशामुळे बंद झाल्या? ही मायाची कृपा सगळी, मायानेच ते करून घ्यायचं होतं, ते करून घेतलं मायाकडून। आणि मग असं करत करत गेलो तर म्हटलं आता मायाकच जायचं आहे, मायाकच जायचं आहे। मायकात म्हणजे नर्मदे परिक्रमेला जायचं आता, असं ठरलं माझं। मग कुणाला सांगितलं नाही, घरी परिवाराला कुणाला सांगितलं नाही, काय नाही। बॅग भरली, बायकोला म्हणलं उद्या मला जायचं आहे, बॅग भरतीला म्हणलं फक्त स्वयंपाक करून दे, मला 1 दिवसाचं जेवण असं मिळून तसं करून ठेव। पण हे कधी तुम्ही बॅग वगैरे भरली? आदल्या दिवशी उद्या जायचं ना, आदल्या दिवशी बॅग भरली नोव्हेंबर महिन्यात। नोव्हेंबर वगैरे खाल्ल्यानंतर कधी? एक 2-4 महिन्यांनी। अच्छा। मग नोव्हेंबर महिन्यात 2 तारखेला 2023ला, 23ची घटना आहे, 23ला मी बॅग भरली नोव्हेंबरच्या 2 तारखेला। एक पौर्णिमा असते, एक एकादशी असते, त्या टायमाला परिक्रमा चालू होती। आणि मग ती मला विचारायला लागले, तुम्हाला जेवण देते, सगळं देते, तुम्ही चालत कुठं? म्हणलं 4-5 महिने देवाला चालले येणार आहे। म्हणलं देव कुठं आहे 4-5 महिन्याचा? कुठंच नाही देव। त्यांना माहीत नव्हतं परिक्रमा काय चीज आहे। आणि मग तिला म्हणलं मी तिथं गेल्यावर तुला फोन करीन। उचलली बॅग आणि त्यांना सांगायची कारणच अशी आहे की त्यांना सांगितलं असतं महिनाभर अगोदर, त्यांनी मला पाठवलंच नसतं तिकडं। जर 3-4 महिने तुम्ही जाताय देवाला, असा कांचा देव आहे तुमच्या भारतात, ते देवस्थान असं आहे की ते परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष लागते, 6 महिने लागतो आहे, असं जसं तुम्ही चालतं तसं आहे। आणि मग गेलं तिथं ओंकारेश्वरला आणि परिक्रमा उचलली, चालू केली। तिथं ग्रुप झाला मग तयार, एक एकाचा तो असा चाकांचा एक काका होते, वाघमारे काका। आणि मग आमचा 5 जेंट्स आणि 1 लेडीज असा ग्रुप झाला तयार। आणि मग ते 2 गुजराती होते, 4 महाराष्ट्रीयन, 1 लेडीज महाराष्ट्रीयन। आम्ही चालत चालत चाललो। मग 15 दिवस झाले, 15-20 दिवस झाले। शुलपाणीचं डोंगर असं कजोडून गेलो। पुढं गेल्यानंतर तो एक आमच्यात गुजराती होता, तो मला 60 किलोमीटर दररोज चालायचे, मला घरी लवकर जायचं आहे। म्हटलं मग चाल बा, तुला जायचं आहे, तू जाऊ शकतो। मग ते गेले निघून। दुसरे गुजराती होते, ते दमले होते, ते म्हणले मी घरी जातो। असं करत करत समुद्रापर्यंत, गुजरातपर्यंत फक्त आम्ही 3 माणसं राहिलो, 2 जेंट्स 1 लेडीज। म्हणजे बाकीची कुठे गेली? बाकीचे एक पुढे गेला 60च्या स्पीडनी, एक घरी गेला, एक म्हणला मला चालता येत नाही, मी आता नामस्मरण करीत चालणार आहे आस्ते आस्ते, मला काय जमणार नाही तुम्ही संग जास्त झालेला। आणि मग राहिलो 3 जण। अरबी समुद्र पार केला, 4 तास लागतात बोटीत बसून पलीकडे जायला, ते सगळं झालं। आणि मग दुसरे काका होते, वाघमारे काका, ते म्हणले गोपाळे मी आता गाडीने परिक्रमा करतो, मला काही जमत नाही। ते 70 वर्ष होते। अच्छा। 70 वर्षाचे होते, पण ते गेले निघून, गाडीने केली परिक्रमा त्यांनी। राहिली 1 लेडीज आणि 1 मी। 15 दिवस आम्ही चाललो। किती? 15 दिवस चाललो। 15 दिवसानंतर ती लेडीज पण म्हणायला लागली गोपाळ काका आता मला जमत नाही, मी 10-15-20 किलोमीटर चालते दररोजची, आता काय बोलता येत नाही। तर मित्रांनो,
हे आहेत माझे काही दिवसांपूर्वीचे कमाईचे आकडे आणि हे शक्य झाले फक्त प्रणवच्या सॉफ्टवेअरमुळे. आणि जास्त काही न बडबड करता हे काम कसं करतं ते पाहूयात. तर मित्रांनो, यासाठी मी घेतलेले आहेत 2 फोन. तर मित्रांनो, माझ्या हातामध्ये आहे प्रोनो सॉफ्टवेअर आणि इथं 5.75x मल्टीप्लेअर दिसतोय, म्हणून मी इथं 2,500 बेगर ऍड केलेले आहेत आणि ऑटो कॅश आउट 5.30 चा मी सेट केलेला आहे. आणि अशा प्रकारे मी कॅश आउट केलेला आहे. आणि बघा, माझ्या बॅलन्स मध्ये आता 13,450 आले आहेत. तर मित्रांनो, चला अजून एक ट्राय करूयात. आता मी 8,000 बेगर ऍड करून ऑटो कॅश आउट 4.90x वर सेट केलेला आहे आणि 8.63x चा मल्टीप्लेअर दाखवतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी हळूहळू जिंकत आहे आणि तुम्ही पाहता तर मी 39,200 जिंकलेला आहे आणि त्याचमुळे या सॉफ्टवेअरची अॅक्युरन्सी 100% आहे. अविश्वसनीय मित्रांनो, मी फक्त 2,500 रुपये टाकून 44,650 रुपये जिंकलेला आहे. मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आणि पिन केलेल्या कमेंट मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करा आणि गेट बटन असेल त्या गेट बटन वर क्लिक करा आणि प्रणव हा मेसेज करा, तुम्हाला सॉफ्टवेअर भेटून जाईल. तर मित्रांनो, हजारो लोक प्रणवच्या चॅनलचा फायदा घेत आहेत. लिंक वर टॅप करा, स्टेप्स फॉलो करा आणि या सॉफ्टवेअरचा भरभरून फायदा घ्या. त्या राहिलो मी एकटाच. न्यामावरपर्यंत एकटाच चालत गेलो. न्यामावरपाशी गेलो मी, तिथं मुक्काम केला. 2 मुक्काम करत करत पुढे गेलो. 3ऱ्या मुक्कामाला मी रस्ता चुकलो. जे उजव्या साईडने जायचं मी डाव्यासाठी जंगलात गेलो. तर मला 5 किलोमीटर काय वाटलं नाही का. आता 4-4:30 वाटले. म्हटलं आश्रम येईन आता. आश्रम काय आलाच नाही. मग अंधार पडला. मग त्यावेळेस तुम्ही फोनवर वगैरे कोणाशी संपर्क साधला नाही का? फोनच नव्हता ना. फोनचं काही कामच नव्हतं तिथं. फोन वापराच नव्हतं तिथं. मग तुम्हाला कसं कळलं की तिकडे आश्रम आहे म्हणून? ही परिक्रमा अशी ना सगळी चालत जातात ना तिकडं. तोच रोड आहे त्याला. एकच रोड आहे, फक्त पायी. गाडी नाही, 2 व्हीलर काय नाही. आणि मग रस्ता चुकलो. तर मला आता मी परत मागं फिरणार, मला उशीर होणार. जंगल आहे. मला आता इथं जाळ करा आपला, इथंच बसा आपलं निवांत. आणि मग बॅग काढली आणि ती लटकावली तिथं याला झाडाला. आणि मग लाकडं जमा केली जरा आणि त्या बॅगपाशी जाळ केला आणि तिथं बसलो. 8-8:30 वाजले असतील. म्हणलं आता जंगल आहे, जाळ केलं तर कोणी यायचं नाही आपल्यापाशी. मग बसलो. मग 9, 9:30, 10 वाजले असतील. मग बिस्किट पटा काढला, एक खाल्ला, पाणी पिलो 10 वाजता. आणि म्हणलं आता अंग टाकावं तिथं जरा. अंग टाकलं, मला झोप लागली. मी जागच होतो पण झोप कायची. नोव्हेंबर थंडीचे दिवस, इकून गरम होतं, इकून गार लागते. असंच चाललंच. 12 वाजता, 12:30, 1ला बरोबर 1 वाजता तिथे एक ग्रस्त आला. असला ग्रस्त धिप्पाड होता. तो उठ म्हणला मला, 2 वेळा उठ म्हणला. मी बघतो तो, अरे बापरे एवढा मोठा. आणि तो काळाभोर असला दिसारा बेफान होता की बोलता मला म्हणा चुना दे. आता माझ्या तांबाखूच नाही तर चुना कोण द्या तुला. मी तांबाखूच खात नाही, चुना कोण देणार. असं आमचं बरंच वेळ चाललं होतं. हे ते. आणि मग त्याला जरा व्यवस्थित पाहिला की तो त्याच्या हातात फक्त मासे पकडण्याचं साधन होतं, असे जाळं होतं. म्हणलं व्यवस्थित आहे. मग परत म्हणला तू देतो का नाही असं 2-4 वेळा ओरडून म्हणला. मी उठलो. म्हणला काय रे तो, मला तांबाखू खात नाही, मला काय विचारतो, काय चहा बिन चुना दे, काय विचारतो, माही काहीच नाही. आणि मग त्याला राग आला का, त्याने एका हाताने मला फेकून दिला. बापरे. एका हातानेच फेकून दिला. म्हणजे पकडलं तू? कुठं पकडलं त्याने? इथं पकडलं छातीला. एका हातानेच फेकून दिला. असं फेकून दिला मी 10 फूट जाळापासून लांब गेलो. अरे म्हणलं आता काय करायचं. मी परत उभा राहिलो. परत जिथं जाळ काढलं तिथं चालत आलो. आणि परत तो म्हणला चुना दे, तांबाखू दे. पण तुम्ही तर एवढं लांब गेलते, मग तो मराठीत बोलत होता का तुमच्याशी? तो आदिवासीसारखा दिसत होता, पण त्याच्या भाषेत बोलत होता. तो आदिवासी भाषेत बोलता, पण तो चुना तांबाखू ते मराठीत बोलायचा. म्हणजे ते तो मराठीचा होता. चुना तांबाखूला मराठीच म्हणतात. बरोबर. आणि मग मला कळायचं ते, बाकीचं काय कळत नव्हतं त्याचं. आणि मग परत आले तुम्ही? हां, परत तिथं आलो. आणि त्याने परत मला कमरत लात मारली. तसंच मी परत लांब गेलो. आता उठायचं नाही म्हणलं. आता उठलो की आपलं काम करणार. आता म्हणलं रांगत जाळापर्यंत जायचं आणि आपलं तिथं बसायचं. आणि मग अंदाजे 2 ते 2:30-3 झाले असतील. मी तिथून रांगत निघता जाळापर्यंत याला 15-20 मिनटं लागली मला. रांगत याचं म्हणजे दगड आहेत, झाडं आहेत, काटं कुठे आहेत जंगलात.
मग तिथं आलो आणि मग नाव घेतलं महाराजांचं, गुरूंचं, गोंदवले महाराज. आणि मग जापाला बसलो. माझा टाईम झाला होता, 3:30 वाजले होते. जापाला बसलो आणि मग तो तिथून गायब झाला. तो मला परत दिसलाच नाही. तो गायब झाला. 5:30ला मी डोळे उघडले तर माझ्या शेजारी कुत्रं बसलेलं. आता माझ्या तोंडला पडली होती कोरडं. मी उठलो, पाणी घेतलं, पिलो. 2 पुडे होते बिस्किटचे. ते म्हणले मला खाईन, कुत्र्याला खाईन. ते कुत्रं आहे का नाही म्हणलं खरं ते बघा त्यांना चेक करत. मग त्या कुत्र्याला टाकलं, त्यांनी खाल्लं बिचाऱ्याने. आणि मग म्हणलं 6 वाजता 5:30-6ला जावं मळ पडतं. आणि मग त्यावेळेस ना बॅग उचलली आणि कुत्रं पुढं. कुत्रं डाव्या बाजूने चालतं, उजव्या बाजूने चालत गेले. म्हणजे मैया डाव्या बाजूला उजव्या बाजूला चालते हे मला नंतर कळलं. अच्छा. कुत्रं चालायला लागल्याचं नंतर कळलं मला की उजव्या बाजूलाच मैया असती. मग कुत्र्याच्या पाठीमागे मी चालत गेलो. पुढे गेलो तर मला 2 परिक्रमा अशी चालताना दिसली. मग त्याला आवाज दिला, नर्मदे हार म्हणल्यावर त्यांनी नर्मदे हार केला मला पण. आणि मग ते म्हणले आम्ही थांबतो, या तुम्ही. मग त्यांच्यावर चालत चालत जाताना ते म्हणले महाराज तुम्ही मागच्या आश्रमाला ते इथं मध्ये कुठं उगाली. ते मागं राहिले आहेत ना, परिक्रमावाले मागं राहिले होते. ते पुढं 5:30ला सोडतात त्यांना. मग पुढं गेल्यावरती असा विषय चालता दुसरा आश्रम 3-4 किलोमीटर पुढं गेलो मिळाला आम्हाला. मग ते बाबाजी म्हणले महाराज तुम्ही रातभर कुठं येते, तुम्ही का लेट झाले असं म्हणल्यानंतर मग मी म्हटलं मी चुकलो होतो जरा. ते म्हणले आता तुम्ही एक काम करा, तुम्ही स्नान करा, बालभोग घ्या, चहा घ्या आणि मग घ्या परत. आणि मग तसंच केलं सगळं. तिथे गेलो, आंघोळ केली, बालभोग घेतला, चहा घेतला. महाराज म्हणले मला तुमचा विचार घरी जायचा होता आज पण, आत्ता पण. तुम्ही आता घरी जाऊ नका, तुमचं सगळं व्यवस्थित सगळं झालेलं आहे. तर मी मग तुम्हाला द्राक्ष देतो, तो गळ्यात घाला आणि तुम्हाला इथून पुढं काही होणार नाही, ती जबाबदारी मी घेतो. आता झालं ते कोणाला सांगू नका आणि बोलू नका. परिक्रमेवर त्याचा फरक होतो. म्हणजे बाकीचे येणारे म्हणतात या असा होता आहे. मग ती टोटल परिक्रमा करत मी ओंकारेश्वरला परत फिरलो. 3 महिने 8 दिवस लागले मला पूर्ण. ओंकारेश्वरला आलो, ते सगळं उरकलं माझं, विधी करायला लागतो तो उरकला आणि घरी आलो. अच्छा. मग तो कळलं का तो माणूस कोण होता, काय होता ते? नाही कळलं. तो माणूस ते तंबाखू मागूनच बधीर झाला आणि मी त्याच्याबरोबर झाटं लोकेट लागला, तो निघून गेला. माझं ते नामस्मरण चालू होतं, निघून गेला डायरेक्ट. मग तुम्हाला काय त्रास वगैरे झाला का त्याच्यानंतर? त्याच्यानंतर मला काय नामस्मरण करतो काही त्रास नाही त्याचा. फक्त त्यांनी मला त्रास दिला तिथंच दिला, जिथं मला भेटले ना तिथंच तेवढा त्रास दिला आणि त्याच्यानंतर मला भेटलीच नाही. बरं, तुम्ही त्या आश्रममध्ये गेले, ते म्हटले कोणाला सांगू नका. त्यांना तरी माहीत होतं कोण होता तो ते? त्यांना माहिती असलं ना, त्यांना माहितीशिवाय ते बोलणार नाही. आणि ते मला म्हणलेच ना तुम्ही घरी जायची तर तुमची इच्छा आहे, तुम्ही घरी जाऊ शकत नाही. आता मी द्रोक्ष देतो, तुम्ही आता थांबून घ्या इथं. अच्छा. घरी जायचा विचार करू नका. आता मला झालं तर 40-45 दिवस झालं तर घर सोडलेलं आणि परिक्रमेत सहभागी झालेलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हा माणूस आता घरी जायच्या तयारीत आहे. मग त्यांनी मला रुद्राक्ष दिला आणि त्यांनी सांगितलं मला की आता तू इथून पुढं तुझी परिक्रमा पूर्ण कर, तुला काही कुठलाही त्रास होणार नाही. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय घडल्यात का तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी? आयुष्यात तशा गारगाड्या भरपूर गोष्टी आहेत आणि त्या परिक्रमेत होत्यात. मी येत असताना जे एक बाजूची परिक्रमा पूर्ण झाली माझी, दुसऱ्या उत्तर तटाची पूर्ण झाली, पूर्व देश दक्षिण देशाला मी आलो तर मला अक्षरशः दिवसभर काही खायला मिळालं नाही. मी मैयाला म्हणलो मैया मी तुझ्या पाठीमागं चाललो आहे, तुझ्या संग चाललो आहे आणि मला दिवसभर खायला नाही. 15 मिनटात मला एक परिक्रमावाशींनी जेवायला बोलवलं आणि जेवण आहे ना पुरी भाजीचं जेवण दिलं. म्हणजे परिक्रमावाशी उपाशी मरत नाही ही मैयाने सिद्ध करून दाखवा मला. कोणीही परिक्रमेला जावा, कुणीही जावा, पायी करा, गाडीने करा, पण करा. परिक्रमा केल्यावर माणसाला कळतं की नक्की काय तिथं. माणूस घर सोडलं तरी उपाशी राहू शकत नाही आणि ज्याला खरंच जगायचा कंटाळा आला आहे त्या तिथं जायचं. ज्याला मरायची इच्छा झाली त्याने तिथं जायचं. अजिबात इकडे कुठं गाडी खाली याच्या जीव जायचं नाही, तिथं जायचं. वर्षभर माझ्या सांभाळते तुम्हाला, फक्त नामस्मरण करायसाठी एवढी सुविधा.
तुम्ही माणसाने खाणी पिन मी गावभर फिरून तसं नाही. नामस्मरण करण्यासाठी ती क्षेत्र ती चांगलं आहे. आणि मी तेवढ्यासाठीच इथून हे सगळं करून घेतलं मायाकून आणि मग तिथे गेलो मी. हे होत नसतं तर मी गेलो नसतं. आणि दररोज 40-45 किलोमीटर चालणं आहे तुम्हाला. जर तुम्हाला उरकायचं असेल आणि तुम्ही 5 किलोमीटर चाला, 10 किलोमीटर चाला, तुम्हाला कुणी काय म्हणणार नाही. गावात जरी राहिले ना तुम्ही, गाववाले तुम्हाला ज्यावेळी देणार, मंदिरात झोपायला जागा देणार, तुम्हाला कोणत्याही गोष्टी अडचण येणार नाही कधीच. फक्त तेवढी परिक्रमा कुणीही करा पूर्ण, पण घरी यायचं नाही. घरी आली की संपली परिक्रमा. बरोबर. तुम्ही उचलतानीच तिथं म्हणताय, मीच उचलतानी म्हणतो माझ्या तुझ्या का आलो आहे, घरी पाठवण्यात तू एका ठेव. माझ्याला तिथंच ओंकारेश्वरला उचलतानीच म्हणलो होतो, एकतर तू एका ठेव नाही तर घरी पाठव. मग त्याला मला घरीच पाठवलं. आणि तो प्रसंग त्या होताच. दुखणं बाणं, हात पाय सुजणं हे तर होतच. माणूस घरी जातच नाही. मग माणसाला जेवण फुकाटे, आंघोळ फुकाटे, झोपणं फुकाटे. असं कोणत्या इंडियात असं देवस्थानी आहे की तिथे 4 महिने तुम्हाला सांभाळा, वर्ष सांभाळा मोकळे. आणि शिवाय तुपातलं जेवण तुम्हाला काय पाहिजे ते जेवण. तुम्ही इच्छा केली ना की मला आज हे खायचं आहे, तुम्हाला संध्याकाळी ते मिळून जाणार. ऑटोमॅटिक मिळणार. फक्त मयाच्याकडला तुम्ही मया सोडून गेले की तुम्हाला काही मिळणार नाही. आणि ते पण मयाचीच कपडे घालायचे. तुम्ही म्हणसाल मग काळी कपडे, पॅन्ट शर्ट असे नाही, मयाचाच ड्रेस घालायचा. लुंगी, कुर्ता आणि टोपी. आणि ती बॅग तुमची 10 किलोची बॅग असते. ते वजं 50 किलोमीटर चाला, 10 किलोमीटर चाला, तुमच्या संघ असते वजं. झोपण्याची, जेवणाची सगळी कपडे बिटे सगळे तुमच्या संघ असतात. ते सांभाळून तुम्हाला करायचं असते. तुम्ही असं नाही की तुम्ही नुसतेच पाण्याचा कंट्रोल घेतला, काठी घेतली नाही घालली. झोपायची सोयी तुमची संघ असते. मग एवढ्या सुविधा आहेत तिथं, तरी लोक येड्यागत करतात तिथं जाऊन, लय करतात. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता गोपाळे सरांचा अनुभव. आणि या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर आता इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन मधील लिंक चेक करायला विसरू नका आणि प्रणाचं सॉफ्टवेअर फ्री मध्ये मिळवा. फक्त स्टेप्स फॉलो करा आणि या 100% अचूक टूलला वापरण्यास सुरुवात करा.